तुम्ही कधी विचार केलाय का की पालकांच्या काही चुका मुलांना बिघडवू शकतात? केवळ वाईट संगतीमुळेच मुले बिघडू लागतात असे नाही. काही वेळा पालकांचे वागणेही मुलांच्या बिघडण्याचे मुख्य कारण बनू शकते. त्यामुळे पालक या नात्याने तुम्ही तुमच्या मुलाचे संगोपन करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. मुलांसमोर भांडू नका. तुम्ही तुमच्या मुलासमोर कधीही एकमेकांशी भांडण करू नका. घरातील भांडणे पाहून मुलेही आपोआप इतरांशी भांडायला शिकतात. घरात सतत वाद होत असतील तर तुमच्या मुलाच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. एकूणच घरातील चांगले किंवा वाईट वातावरण तुमच्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर चांगले किंवा वाईट परिणाम करू शकते. तुम्ही तुमच्या मुलासमोर खोटे बोलतात का? जर होय तर तुमची ही सवय लवकरात लवकर सुधारली पाहिजे. वास्तविक मुले तुमच्या सवयी लवकर पकडतात आणि तुमची कॉपी करू लागतात. भविष्यात तुमच्या मुलाने तुमच्याशी खोटे बोलू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही खरे बोलण्याची सवय लावली पाहिजे. खोटे बोलण्याची आणि छोट्या छोट्या गोष्टींवर बहाणा करण्याची तुमची सवय तुमच्या मुलाला बिघडवू शकते. जे चुकीचे आहे त्यावर नेहमी आवाज उठवला पाहिजे. अनेक वेळा पालक आपल्या मुलांना त्यांच्या गैरवर्तनासाठी थांबवत नाही आणि प्रकरण दाबून ठेवतात. पण मुलांच्या चुकांकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करण्याच्या तुमच्या सवयीचा तुमच्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर खूप वाईट परिणाम होतो. तुमचे मूल बिघडू नये म्हणून आधी या सवयी सुधारा. नाहीतर तुमच्या मुलाचे व्यक्तिमत्व आणि त्याचे भविष्य धोक्यात येऊ शकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. फॉलो करा फिलिंग्स मराठी.